जय जिनेंद्र. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी घोषणा दिली आणि समोर असलेले पत्रकार हसले. त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं. मी जय जिनेंद्र म्हणल्यावर तुम्हाला कुणाची आठवण आली हा तुमचा प्रश्न. मला संविधानाने हक्क दिला आहे कुणालाही जय म्हणण्याचा. आता अजित पवारांची जीभ घसरली ही बातमी येऊ नये म्हणून मी तोलून मापून बोलतो असं स्वतःच सांगणारे अजित पवार जय जिनेंद्र उगाच म्हणालेले नाहीत. त्यातही पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा उत्तरात अजित पवारांनी जय जिनेंद्र मध्ये जे झालं असं उदाहरण देत तिथेही संदर्भ जोडलाच. थोडक्यात सांगायचं तर अजित पवारांनी जैन बोर्डिंग प्रकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आणि पुण्याचे खासदार भाजप नेते मुरलीधर मोहोळांना टार्गेट केलं. अजित पवारांनी मोहोळांना रडारवर घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. इथं त्यांनी पुण्यात झालेल्या विकासाचा मुद्दा आणलाच, पण दोनदा जय जिनेंद्र असा उल्लेख करत त्यांनी जागेचा व्यवहार हायलाइट केला. अजित पवारांनी पुढे आणलेला हा जागेचा मुद्दा पुणे महापालिकेचं गणित कसं ठरवू शकतो पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार झाला. या व्यवहारात जे बिल्डर होते त्यांचे पूर्वाश्रमीचे बिझनेस पार्टनर मुरलीधर मोहोळ होते. यावरून मोठा गदारोळ झाला. 3.5 एकर जागेसाठी जवळपास 250 कोटींचा व्यवहार झाला. यात जैन बोर्डिंग हॉस्टेलची आणि मंदिराची पण जागा होती जी रिडेव्हलपमेंटला जाणार असल्याचा मुद्दा तापला आणि मोहोळ यांच्यावर प्रचंड आरोप झाले. आरोप करणाऱ्यांमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. मग व्यवहार रद्द झाला. आपण यात सहभागी नसल्याचा दावा मोहोळ यांनी केला आणि हा विषय शांत झाला. पण महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला अजित पवारांनी. सामना मोहोळ विरुद्ध पवार रंगला, पण मुद्दा फक्त जैन बोर्डिंगचा नव्हता, तर तो जागेच्या व्यवहारांना, रिडेव्हलपमेंटला आणि पुणेकरांना कनेक्ट करणारा होता. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी मागच्या काही वर्षात पुण्याचा विकास कसा रखडला, पुण्यात कुठले प्रॉब्लेम्स आहेत याची यादी वाचून दाखवली. पुण्याचा कारभार ज्या लोकांच्या हाती आहे ते कमी पडत आहेत असं म्हणत माजी महापौर असलेल्या मोहोळ यांना लक्ष केलं. पण त्यावेळी पत्रकारांनी आडवे तिडवे प्रश्न विचारून सुद्धा अजित पवारांनी मोहोळ यांचं थेटपणे नाव घेतलं नाही. त्यांनी सूचकपणे उल्लेख केला जय जिनेंद्र असा. यामुळे हायलाइट झाला बिल्डर लाईनचा मुद्दा. पुण्यातली बिल्डर लाईन किती मोठी आहे किंवा त्यांचा होल्ड किती मोठा आहे याचा अंदाज द्यायचा झाला तर 2025च्या पहिल्या 6 महिन्यात पुण्यात 32,800 कोटींची घरं विकली गेली होती. याच बिल्डर लाईनशी थेट कनेक्शन असल्याचे आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावर झाले होते. रवींद्र धंगेकरांनी मोहोळ महापौर असताना एका बिल्डरच्या नावावर असलेली गाडी वापरत होते असा आरोप केला होता. तर पुण्यातले बांधकाम व्यावसायिक निलेश नवलाखा यांनी मोहोळ पुण्याचे महापौर असताना त्यांनी आपल्या कायदेशीर बांधकामावर स्थगिती आणली आणि त्यामुळे आपलं कोट्यावधींचं नुकसान झालं असा आरोप केला होता. मोहोळ यांची बिल्डर सोबत असलेली पार्टनरशिप या सगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आली होती. आपण या पार्टनरशिपमधून बाहेर पडलो असल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलं, पण यामुळे त्यांचे आणि पुण्याच्या बिल्डर लाईनचे संबंध असल्याच्या चर्चा मात्र थांबल्या नाहीत. आता हे संबंध आणि तोच मुद्दा अजित पवार यांनी उचलून घेतल्याचा नेमका परिणाम काय होऊ शकतो आणि तो महापालिकेचं गणित कसं ठरवू शकतो, तर पुण्यात सध्या कुठेही नजर टाका 2 गोष्टी हमखास दिसतील. एकतर नवा टॉवर उभा राहतोय, नाहीतर जुनी बिल्डिंग पडतीये. कारण पुण्यात सुरू आहे रिडेव्हलपमेंट. जिथे रिडेव्हलपमेंट सुरू नाहीये पण बिल्डिंग जुनी झालीये तिथे रिडेव्हलपमेंट करायची आहे. आता या रिडेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून चर्चेत कोणता राजकीय पक्ष येतो, तर उत्तर आहे भाजप. काही ठिकाणी भाजप नेत्यांशी संबंधित बिल्डर्सला किंवा कॉन्ट्रॅक्टर्सलाच रिडेव्हलपमेंटशी संबंधित काम मिळत असल्याचे आरोप होतात. हा मुद्दा सगळ्यात जास्त तापला तो लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंटमुळे. मोठ्या प्रमाणात रहिवासी सोसायट्या असलेल्या या भागातल्या अनेक सोसायट्यांनी रिडेव्हलपमेंटसाठी अर्ज केले होते. आवश्यक त्या परवानग्या सुद्धा घेतल्या होत्या. पण कसब्याचे भाजप आमदार हेमंत रासने यांनी लोकमान्य नगरला क्लस्टर डेव्हलपमेंटची गरज असल्यानं रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी केली होती, ज्यावर स्थगितीचे आदेश देण्यात आले आणि 6 महिने रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट रखडला. लोकमान्य नगरची 16.5 एकर जमीन लाटण्यासाठी स्थानिक आमदारांनी स्थगिती आणली असं म्हणत रासनेंच्या कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला. आता ही स्थगिती उठली असली, भाजपच्याच धीरज घाटेंनी मध्यस्थी केली असली तरी यात रिडेव्हलपमेंट आणि भाजप कनेक्शन आरोपांमुळे चर्चेत आलंच. याच मुद्द्याला छेडण्याचा प्रयत्न अजित पवारांनी पत्रकार परिषदेतून केला. त्यामुळे साहजिकच रिडेव्हलपमेंटचा, जागेच्या व्यवहारांचा आणि यातून भाजप नेत्यांवर होणाऱ्या आरोपांचा मुद्दा या महानगरपालिका निवडणुकीत चर्चेत राहू शकतो. आता हा मुद्दा महानगरपालिकेचं गणित कसं ठरवेल, तर आतापर्यंत रिडेव्हलपमेंटच्या मुद्द्यात भाजपच्या नेत्यांवरच आरोप झालेत. जैन बोर्डिंगच्या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचं नाव पुढे आलं. लोकमान्य नगरच्या विषयात हेमंत रासने यांचं, तर निलेश नवलाखा यांनी केलेल्या आरोपांमुळे श्रीनाथ भिमाले यांचं नाव पुढे आलं.
आलं. थोडक्यात रिडेव्हलपमेंट आणि बिल्डर लाईनच्या प्रश्नांमध्ये आरोप झाले ते भाजपच्याच नेत्यांवर. त्यामुळे रिडेव्हलपमेंट प्रलंबित असलेले पुण्यातले नागरिक या मुद्द्याचा विचार करणार हे नक्की. त्यामुळेच हा मुद्दा भाजपला ठिकठिकाणी डॅमेज होऊ शकतो, जो चर्चेत आणायचं काम अजित पवारांनी केलंय. आता हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे जैन समाजाची मतं. जैन बोर्डिंग प्रकरण असेल किंवा निलेश नवलाखा यांनी केलेले आरोप असतील, दोन्ही वेळेस जैन समाज केंद्रस्थानी आला. सॅलिसबरी पार्क, गंगाधाम, बिब्बेवाडी या भागांमध्ये जैन समाजाची मतदार संख्या मोठी आहे. मध्यवर्ती पुण्यात पेठांमध्ये जैन समाजाच्या व्यापाऱ्यांची संख्या आहे. हे सगळं मतदान आतापर्यंत भाजपला एक गठ्ठा मिळत होतं. सोबतच पुण्यात जैन समाजाचे काही महत्त्वाचे आणि मोठे बिल्डर्स सुद्धा आहेत. त्यामुळे ही वोट बँक टिकवून ठेवणं, याला तडे जाऊ न देणं हे आव्हान भाजप पुढे असू शकतं. अर्थात ही भाजपची पारंपरिक वोट बँक असली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही मतं भाजपकडेच राहणार असली तरी व्यवसायाचा कळीचा मुद्दा चर्चेत आल्यानं ही वोट बँक किती डिवाइड होते हा मुद्दा महानगरपालिकेचं गणित ठरवणारा आहे. आता यात मुरलीधर मोहोळ कसे टार्गेट ठरू शकतात, तर आजवर भाजपने पुण्यात अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा केला होता. भाजपने 2017 साली राष्ट्रवादीच्या सत्तेला हादरा दिला, तेव्हा सुद्धा भ्रष्टाचाराचा मुद्दा हायलाइट करण्यात आला होता. त्यानंतर भाजपने राष्ट्रवादीला पुण्याच्या राजकारणातूनच साईडला केलं. त्यानंतर मोहोळ यांच्याकडे महापौर पदाची जबाबदारी आली. तिथून ते थेट लोकसभेवर गेले, केंद्रीय राज्यमंत्री झाले. या सगळ्यात मोहोळ यांनी आपली मिस्टर क्लीन ही इमेज जपली होती. त्यांच्या या इमेजचा भाजपला यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत थेट फायदा होणार होता. पण जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ यांच्यावर आरोप झाले, ज्यामुळे त्यांची मिस्टर क्लीन ही इमेज अडचणीत आली. त्यामुळेच अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून घेरताना भाजपला आणि विशेषतः मुरलीधर मोहोळ यांना जय जिनेंद्र हा मुद्दा उपस्थित करून घेरता येतं, हे अजित पवारांनी पुण्यातल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दाखवून दिलं. अर्थात मुंडव्यामधल्या जागेच्या व्यवहार प्रकरणामुळे अजित पवार सुद्धा अडचणीत येणार असले तरी ही अडचण दोन्हीकडे होईल याची फिल्डिंग लावायची सुरुवात अजित पवारांनी केली आहे. त्यामुळेच जय जिनेंद्र हा मुद्दा किती चर्चेत येतो यावर पुणे महानगरपालिकेचं गणित ठरणार आहे असं म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं, हा मुद्दा भाजपला आणि मोहोळांना डॅमेज करेल का, की अजित पवारांवरच बुमरँग होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी, महानगरपालिका निवडणुकांचे सगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.